हा चला इकडे लक्ष द्या. आज आपण पाहणार आहोत की सामायिक शिरोबिंदू असलेला समरूप त्रिकोण काढणे. कसा? सामायिक शिरोबिंदू असलेला समरूप त्रिकोण काढणे. सामायिक शिरोबिंदू असलेला समरूप त्रिकोण काढणे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला वाटेल सर असं गणित तर आम्हाला झालंय. आम्ही पहिलं त्रिकोण PQR काढता, मग 3/4 घेऊन माप काढता LTR चे आणि नंतर LTR काढता असं म्हणाल, पण असं चालत नाही. का चालत नाही? त्याचं कारण आहे की प्रश्नामध्ये PQR आणि LTR असं दिलंय, म्हणजे या R हा सामायिक बिंदू त्यांच्यामध्ये दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? सामायिक बिंदू R आहे. मग आपल्याला गणित करून माप काढायचे नाही त्याचे. कसं काढायचं? मग लक्ष द्या, एकदा व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. हे गणित कधी करायचं? कन्फ्युजन होते परीक्षेला, बरेच विद्यार्थी चुकतात. सामायिक समरूप त्रिकोण काढताना पहिलं प्रश्नात बघायचं की कोणता बिंदू सामायिक आहे का. सामायिक नसल तर आपण काल जसं केल्या तसं करतात, गणित करून माप काढतात बाकीचे आणि मग गणित आकृती काढतात. पण जर सामायिक बिंदू असेल तर आपल्याला गणित करण्याची आवश्यकता नाही. गणित करायची आवश्यकता नाही. मग कसं करावं सर? तर लक्ष द्या. पहिल्यांदा हे समजलं का सामायिक बिंदू कसा ओळखतात? नाव कोणतं तरी एक नाव सेम असतंय. काय असते? एक नाव सेम असतंय. आहे का? बघा PQR आणि LTR यामध्ये काय समान आहे? R हा बिंदू समान आहे. मग जो बिंदू समान आहे, इकडे लक्ष द्या, जो बिंदू समान आहे तो बिंदू खाली आणि आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे. कसा आला पाहिजे? खाली आणि आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे. मग मला सांगा, जर मी पहिल्या स्टार्टला PQ रेषा मारलो तर R हा बिंदू खाली येईल का? नाही. मग PQ रेषा खाली मारायची नाही. QR जर मारलो तर R खाली येईल का? येतंय, कारण QR आहे ते. मग R बिंदू खाली येऊ शकते. मग आपण काय करू? पहिलं QR ही रेषा मारू. कितीची मारू? 5.4 ची. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. माझ्या सोबत करण्याचा प्रयत्न करा. राहिलं तर थांबा म्हणा. ठीक आहे. आपण पहिलं 5.4 सेंटीमीटरची रेषा मारूया. ओके, इकडे लक्ष द्या. हे मी रेषा मारलो 5.4 सेंटीमीटरची. समजलं का इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का? पण मी काय म्हणलो होतो? सामायिक बिंदू खाली आणि आपल्या डाव्या हाताला या. कुठं या? मग याला जर मी QR नाव दिलो तर हे उजव्या हाताला R जाईल. मग याला नाव देऊत आपण RQ. काय नाव देऊ? RQ. RQ आणि QR सेम राहतंय का? R बिंदू इकडं घेतला डाव्या हाताला. समजलं? हे समजलंय का? आता PQ घेऊ. किती आहे? 4.2 चा आहे. कितीचा आहे? त्यासाठी आपण कंपास घेऊया. कंपास घेऊन आपण 4.2 चं माप घेऊया. ओके, कितीचं घेऊ? 4.2 चं माप घेतलं. समजलं का? आता मला सांगा बरं, हा कुठं ठेवून मारू? Q वर. हा का बरं? PQ चं माप आहे, मग Q वर ठेवायला पाहिजे. चुकून सुद्धा R वर ठेवायचं नाही. व्यवस्थित विचार करूनच ठेवायचं. कुठं ठेवायचंय? Q वर ठेवायचंय. हा Q बिंदूवर ठेवला. ओके, आणि इकडं कुठं तरी चॉप मारला असा. समजलं काय? समजलं इथपर्यंत? हा 1 लाखाचा. कुठं होतं लक्ष?
कितीचा मारलो रा? PQ चं माप किती आहे? 4.2चं मारलो. ओके, आता कोणतं माप उरलं? PR उरलं. किती आहे? 4.8 करून घेतो याला. आता मला पट्टीवर ठेवायची आवश्यकता नाही बघा, मी इथंच असं घेऊ शकतो. तुम्ही व्यवस्थित घ्या. हे 4.8 झाले. माझं कसं समजाले मला 4.8 झाले म्हणून? तिथून यायले बघा. हा, नाही तर तुम्ही म्हणाल आमचंही ना आले की सर. तुम्ही पट्टीवर ठेवून घ्या. ओके, मग आता कुठं ठेवू माप? R वर. का? PR म्हणलंय, मग आपण R वर ठेवू. हे माप कुठं ठेवू? R वर. समजलं? आणि एक चॉप मारू. 2 चॉप कुठंतरी टच झाले असतील. झालेत का नाही? झाले. जे झाले टच त्यांना काय करू? जोडून घेऊ. या चॉप पासून काही असे आंधळे लोक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांना चॉप सुद्धा दिसणार आलाय. चॉप जिथं टच झालाय तिथून मारा. ओके, आणि त्यानंतर इकडं मारा. कोणता त्रिकोण काढल्या आपण आता? PQR त्रिकोण काढल्या. याच्यामध्ये कसा बी काढायला जमना. याच्यामध्ये जो सामायिक बाजू आहे तो कुठे या? खाली, खालच्या रेषेला डाव्या बाजूला. मग हे QR झालं तर वरी नाव काय असेल? इथं नाव दिलं P. समजलं? इथपर्यंत समजलं का? आता इथून सर हे तर आम्ही पहिलं बी केल्या, काल बी केल्या. फक्त बदल काय होता याच्यात? R बिंदू कोपऱ्याला पाहिजे. कालच्या याच्यामध्ये कुठं बी राहिलं काही नव्हतं. आज आपण Rच बिंदू खाली घेतला. का? R आवडते म्हणून. हा, सामायिक बिंदू आहे R, म्हणून त्याला तिकडं घेतलं. आता काय करायचं? आता आपण पट्टी घ्यायची आणि या R बिंदूवर ठेवायची. कुठं? आणि एक तिरकस रेषा मारायची. बघा, तिरकस ही रेषा कशी मारा, पण पार लगे कशी बी मारा म्हणल्या नाही, असं सरळच मारू नका. हे असलं नाही, तिरकस मारा. 90 पेक्षा कमी माप व्हा. किती व्हा? असं. समजलंय का नाही समजलं? समजलं का रे? किती बी ठेवा, पण 5-6 सेंटीमीटर मारा. अंदाजितच, हे सगळं अंदाजित काम काय चालू आहे. इथपर्यंत मारलं मी. समजलंय का? हे कसं मारलेली पट्टी? अंदाजित घेऊन मारलेलं आहे. समजलं? 90 पेक्षा कमी, तिरकस दिसावं. एकदम उभी सरळ नाही मारायची, थोडी तिरकस मारायची. समजलं इथपर्यंत? आता बघायचं, बोल नका, इकडे लक्ष द्या. आता बघायचं की हे माप किती दिलंय? 3/4. याच्यामध्ये मोठा आकडा कोणता आहे? 4. मग हे खाली मारलेल्या तिरकस रेषेचे 4 समान भाग करायचे. कसे? मग हे आपण कंपास घेऊया. खाली मारलेल्या रेषेचे 4 समान भाग करायचे. उग अंदाजित घ्या हे बी, आणि 4 समान भाग करा. हे असं एवढं माप घेतलं मी, अंदाजित घेतलंय, मोजून नाही. या R बिंदूवर ठेवलं. कशावर ठेवलं? R बिंदूवर. आणि हे इकडे लक्ष द्या, इथं एक चॉप मारला असा. मग उचललं, पुढच्या चॉपवर उरू दे की. उरलं तर आपल्याला काय, आपण काय रेषा मोजून मारल्या नाही ना, त्यामुळे उरणारच. अजून एक चॉप मारला, उचललं, पुढच्या चॉपवर ठेवला. अजून एक चॉप मारला, उचललं, पुढं ठेवलं, आणि पुढच्या चॉपवर मारलं, उचललं, अजून एक ठेवलं आणि मारलं. असं खरं तर कितीही मारल्यानं चालते, पण 4 मारा. किती मारा? हा, आपल्या मनावर. पण सगळे कसे पाहिजेत? समान मापाचे पाहिजेत. एकदा चॉप घेतलं, मारलं, उचललं, पुढं मारलं, उचललं, पुढं मारलं. पण उचलून पुढं मारताना
कंपास छोटा मोठा झाला, कंपास हल्ला, माप कमी जास्त झालं तर चुकतंय. समजाले की नाही समजाले? कमी जास्त होऊ द्यायचं नाही. मग आता काय करायचं बघा, ही आर आहे, इथं R1 नाव द्यायचं, इथं R2 द्यायचं, इथं R3 द्यायचं, इथं R4 द्यायचं आणि इथं R5. किती बी मारा तसं तर, पण आपल्याला 4ची आवश्यकता आहे. 4च्या जास्त मारायचं, 4च्या कमी जमणार नाही, 4च्या जास्त मार. ठीक आहे. हां, आता समजून घ्या, इथं महत्वाचं आहे, इकडे लक्ष द्या. हे समान भाग केले आपण, खालच्या रेषेचे काय केले? समान भाग केले. आता बघा, आता हे जे आकृती काढलेली आहे आपण, ती कोणती आहे? PQR आहे. कोणती आहे? मग PQR आहे तर हे वरी PQR ची बाजू आहे आणि खाली LTR ची बाजू आहे की नाही? PQच्या बरोबरीला किती लिहिलंय? हे इथं चुकता व्यवस्थित सांगालो, बघा लक्ष द्या. PQच्या समोर किती दिलंय? PQच का बघालो मी? कारण मी PQR त्रिकोण काढलाय. PQR त्रिकोणा हा 3 भाग आहे. किती भाग आहे? कसं कळालं? PQच्या समोर 3 लिहिलेलं आहे, PQRच्या बाजू समोर 3 लिहिलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं, आता या Q ला आणि R3 ला जोडायचं. कशाला जोडायचं? Q ला आणि R3 ला जोडायचं. समजून घ्या कसं जोडालो. आता Q ला आणि R3 ला जोडालो. R3 लाच का जोडालो हे समजलं का? PQच्या समोर 3 दिलंय म्हणून आपण काय केलं, आपण Q ला आणि R3 ला जोडलं. समजलं का? लक्ष द्या. आता आपण ही जी रेषा होती कोणती? RQ ची. कोणती रेषा? RQ ची. ही रेषा वाढवून घेऊ. काय घेऊ? वाढवून घेऊ. कशी वाढवायची ते बी समजून घ्या. आता अंदाजी नाही, इकडे लक्ष द्या. इकडची ही जी रेषा आहे ना, यावर पट्टी ठेवायची. इकडं काही पोरं इथल्या इथं वाढवतात. हिंग असली वाढायचं, असली वाढीलो की सर हिंग असं असं नाही वाढवायचं. बघा, हे असं नाही वाढवायचं. कसं वाढवायचं? हे इथली पट्टी जी आहे आपली ती सरळ धरायची. कशी समजणार सरळ आहे म्हणून? इकडच्या पट्टीवर ठेवणार, इकडच्या रेषेवर, आणि असं बरोबर लावणार. नाही, डायरेक्ट वाढवा. हे वाढवलं किती ना बी वाढवा, मनानं वाढवा. पण इकडे लक्ष द्या, हमेशा हे वाढवण्याची आवश्यकता पडत नाही. का पडली आत्ता? बघा, इथं आहे की नाही, हे 3 ला जोडलं, PQ ची 3 आहे आणि LT किती आहे? म्हणजे नंतर आता आपल्याला 4 ला जोडायचंय. म्हणजे 4 इकडं कुठेतरी जाईल असं जोडल्यानं, म्हणजे पुढे जाईल म्हणून. पण PQच्या समोर 4 असतं तर याला इथं जोडलं असतो आणि मग यानं मधीच आला असता इकडं, म्हणून वाढवायची आवश्यकता पडली नसती. पण आत्ता वाढवायची आवश्यकता पडाली. आता काय करायचं? लक्ष द्या इकडं व्यवस्थित. हा, आता काय करायचं? हे जोडलं, आकृती वाढवून घेतली. आता आपण कंपास घेऊया. हे प्रोटेक्टर आपण घेतला. समजलं का? हा, आता काय करायचं? या कंपासला इकडं लक्ष द्या. या कंपासला आपण असं फिरवूया आणि बरोबर R3 वर ठेवूया. कुठं ठेवूया? समजून घ्या कसं ठेवालो. R3 वर ठेवालो. कुठे ठेवालो? R3 वर. असं ठेवा किंवा असं ठेवा. इकडे लक्ष द्या. असं फिरवा आणि असं ठेवा. आता हे ठेवताना आपली इकडची आडवी रेषेवर आडवी रेषा राहा. आडव्या रेषेवर आडवी रेषा राहा आणि उभी रेषा म्हणजे इकडे गेलेली, हे Q पासून R पर्यंत गेलेली, हे कोणती बघा? हे वाली रेषा दिसाली, ती 90 वर राहा. समजलं काय? काय 90 वर? बर, उलट ठेवा. तुम्हाला तसं समजत नाही, उलट ठेवा. हे बघा, असं करा. कसं बी ठेवा. R जवळ इथं माप किती व्हायले ते मोजायचं.
कुठं? हा, मग हे बघा, हे असं ठेवा आणि इकडे लक्ष द्या, ही आडवी रेषा आहे की, हे असं ठेवा. होय ना, आले? हा, हो ना, होऊ नको दे ना. एकच रेषा कोणती बी धरा, ती सरळ द्या जा. हिंग असं असं ठेवलं, इकडे लक्ष द्या, हे असं ठेवलं का बघा. आपण 90 ची रेषा नाहीच बघणार आता. हे वाली रेषा आहे की कोणती, आपला जो 90 चा पॉइंट आहे ना, तो R3 वर ठेवा. इकडे लक्ष द्या, 90 चा जो पॉइंट आहे ना, हा मध्यभागचा पॉइंट दिसायला का, हा R3 वर राहा. हे R3 वर ठेवल्या आणि याची आडवी रेषा आहे की, ते आपल्या रेषेवर राहा, आडव्या ठेवल्या. आता हे Q कडे गेलेली रेषा दिसायली काय तुम्हाला, ती किती वरून गेली बघा, किती वरून गेली बघा. माझ्याकडे ती अंदाजित 92 वरून गेली. तुमचं मोजा, प्रत्येकाचं वेगळं वेगळं जाते. हा, जिथून गेली बघा, इकडं Q कडे गेलेली रेषा कुठून गेली बघा, 30 वरून गेली. हा, तुझं लिहून घे बाजूला, 30 कुठेतरी कोपऱ्याला लिही, 30 85 कुठेतरी लिही. हा, जिथून गेली तिथं लिहा. हा, बस सगळ्यांचं सांगू नका मला, आपलं जिथून गेलं लिहून घ्या. कोपऱ्याला कुठेतरी लिहा, वहीच्या कॉर्नरला लिहिल्या काय, किती वरून गेली ते लिहा. मजी 92 वरून गेली. ठेवलो कसं, डबल सांगालो. हे कोण मापक घेतलो, ये मधला बिंदू R3 वर ठेवलो. आडवी रेषा आडव्या रेषेवरून गेली काय बघलो. ओके, आणि Q कडे जाणारी रेषा किती वरून गेली ते बघलो. किती वरून गेली रा, आपली प्रत्येकाची वेगळी जाते. जेवढी, हा कुठून बी जाऊ दे, 100 वरून जाऊ दे की 507 वरून जाऊ दे. जिथून माझी 92 वरून चालली, 90 ला बी नाही, थोडं पुढे गेलेली 92 वरून. हे बघा, दाखवू का मी, हे बघा, माझी रेषा गेली काय, 92 नाही 93 वरून गेली वाटते. हाय, समजलंय का, आपलं लिहून घेतलंय का, किती झालं. तर आता काय करू, इकडे लक्ष द्या. आता हा जो कोन मापक आहे, बोलू नका, आता हा जो कोन मापक आहे तो 4 वर ठेवायचा. कुठं ठेवायचा, 4 वर, म्हणजे R4 वर ठेवायचा. किती वर ठेवायचा आहे, R4 वर. कसा ठेवायचा, R4 वर 90 चा पॉइंट, हा मधला पॉइंट R4 वर, आणि ही आडवी रेषा आडव्या रेषेवर. आणि आपला आत्ता किती झालतं सांगा, ज्याचं जेवढं झालतं, माझं 93 झालतं, मी 93 वर असा डॉट देतो. तुमचं जेवढं झालतं तेवढ्यावर डॉट द्या. सांगतो र, जेवढं सांगलो तेवढं कर. डॉट जोडून घे पहिलं. घेतला का रे, जेवढा तुमचा झाला होता, माझा 93 झालाय, तुमचा वेगळा झाला असेल. हा, आता काय करायचं, आता ही पट्टी ठेवायची कुठं, या R4 ला, आणि आता आपण जो पॉइंट घेतला त्याला जोडणाऱ्या पट्टी ठेवायची. अशी पट्टी ठेवायची R4 ला, आणि आपण जो बिंदू जोडलेला आहे त्या बिंदूला अशी पट्टी ठेवायची. पण या पॉइंट पर्यंत रेषा मारायची नाही. ही आपली आडवी गेलेली रेषा आहे ना, तिथून R4 ला जोडायचं. फक्त ठेवायचं असं, पण जोडायचं इथपर्यंतच. ठेवायचं पॉइंट पर्यंत, पण जोडायचं रेषेपर्यंत. जोडलं का रे, समजलंय का. आता लक्ष द्या इकडं. आता काय करायचंय, झालंय का इथपर्यंत, समजलंय. आता काय करायचं, पुन्हा कोन मापक घ्यायचा आणि आता Q बिंदूवर ठेवायचा. कुठे ठेवायचा, Q बिंदूवर. Q बिंदूवर कसा ठेवायला बघा, बरोबर मधला पॉइंट Q वर. ही आडवी रेषा आपण मारलेल्या आडव्या रेषेवर,
हाय काय? आता या क्यू पासून या पी कडे जाणारी रेषा कुठून गेली बघायचं. 60 वर गेली. करेक्ट. 60 वर गेली की कमी जास्त आहे बघा. 58 आहे. हा मजबी 58 आहे. सगळ्यांचं सेम येते. आता जर माप बरोबर असेल तर खालचं माप सगळ्यांचं सेम येईना, पण इथलं माप सगळ्यांचं सेम येते. 58 यायले. 58. 60 आला असेल तर ठीक आहे. एवढ्या वेळेस ठीक आहे. पुढच्या वेळेस बरोबर काढ. कुठेतरी कमी जास्त माप घेतलंय म्हणून तसं झाले. आलं नाही. याला म्हणतात, याला काय म्हणतात? सामायिक शिरोबिंदू असताना. ये ना ते बरोबर राहते. हा सर्वांचं हा एल पासून टी पर्यंत सर्वांचं माप सेम येते. आलं नाही तर कुछ तो भी गडबड आहे. हा एल पासून टी पर्यंत सगळ्यांचं माप सेम येते. अरे ते नाही रे, अंतर. अंतर हा एल पासून टी पर्यंत अंतर सारखं येते सगळ्यांचं. घ्या दुसरं. जमतंय का बघा. प्रॅक्टिस घेऊ, टेन्शन घेऊ नका. हा थोडं पुढे सरक. लिहा. व्यवस्थित विचार करून काढा. मी काय काय म्हणलं होतं. हा मग काय. झालं का सगळ्यांचं काढणं? लिहा. हा हा लिहा. प्रश्न लिहा मग उभा करतो. त्रिकोण XYZ. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण. समरूप काढता येईल ना की मराठीत लिहायला समरूप म्हणून आडवं यस. समरूप त्रिकोण PYQ. PYQ. त्रिकोण PYQ मध्ये. त्रिकोण PYQ मध्ये PY बरोबर 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटर. YQ बरोबर. YQ बरोबर 7.2 सेंटीमीटर. हा PQ बरोबर. YQ बरोबर 7.2 सेंटीमीटर. PQ बरोबर 5.8 सेंटीमीटर. आणि YZ. YZ भागिले YQ. YZ भागिले YQ बरोबर 5/6.
कोणती बाजू खाली घ्यायला कोण सांगल? वाय क्यू घ्यायला. वाय क्यू किती आहे? हा, मोठं वाला घ्यायचं. दुसरी बी घेतल्यानं वाय खाली येते. दुसरं कोणतं आहे? पी वाय. पण ते छोटं आहे म्हणून घ्यायचं नाही, मोठं वाला खाली घ्यायचं. हा रे, हा. वर्ग समीकरणाचा पेपर न दिलेले मी लिस्ट काढण्या अगोदर उभे राहा. वर्ग समीकरणाचा पेपर न दिलेले मी लिस्ट काढण्या अगोदर उभे राहा. कोणीच नाही, सगळ्यांनी दिलाय. काढू नाव. उभा राहा म्हणलं म्हणून उभा राहा पटकन. फक्त 40 जणांनी दिलाय. जे दिले नाहीत ते उभे राहा. का रे? का देणार? का देणार आलास? हा, बर. तू? हा हा हा. मग मोबाईल नव्हता, हिनं कशी दिली? तर काय झालं मग? एक मोबाईलवर 2 देता येते की? लॉग आउट करून करायचं. दुसरा नंबर टाकायचा, OTP घ्यायची. काय नंबर टाकून घ्यायचा, पेपर द्यायचा. तुला काय मरी आली बाई? हा, 2 दिवस नव्हता. नाहीच म्हणजे देणारच नाही याच्या पुढं. हा, मी काय म्हणतोय, घरी कोणाचाच अँड्रॉइड फोन नाही का? हा, मग मला फोन लावायला लाव. घरच्यांना फोन लावा म्हणलेत म्हणा सर. बसा. आता नवीन आलेले सगळे आज पेपर टाकलेला आहे. सगळ्यांनी शेख कोचिंग क्लासेस नावाचा ॲप घ्यायचा, लॉग इन व्हायचं. प्ले स्टोअरवर आहे. ओके. आणि त्यामध्ये टेस्ट सेक्शनमध्ये पेपर टाकलेला आहे, सगळ्यांनी द्यायचा. उद्या नावं काढून रट्टे देतो. आता ज्यांना 20 पेक्षा कमी मार्क पडले ते उभे राहा. उभे राहा. 20 पेक्षा कमी मार्क पडलेले उभे राहा. मी नावं काढलो तर मी मारतो. मग खूप जण आहेत, खूप जण आहेत. किती मार्क पडले पाहिजे? का 15 मार्क पडले? किती टाइम मध्ये दिलीस तू? अनुजा उभा राहिली का? अनुजा कापसे कोण आहे? या वेळेस सोडालो. पुढच्या वेळेस 20च्या कमी जेवढे पडतील तेवढे रट्टे देतो. तुला काय झालं बाई? सर मदत नाही. 13 प्रश्न सोडवलो, त्याच्यातले 11 बरोबर आले, 2 चुकले, तर सांगितलं. कस काय? बघा तू चिटिंग करू लागली अशी. शपथ नाही.
सबमिट कसा होते मग ऑटोमॅटिक? किती मार्क पडले? का? का 15 मार्क पडले? पुरे प्रश्न सोडवलीस का? पुरा वेळ घेतली होतीस का तू? काय नाव तुझं? एकतीस मिनिटं पेपर सोडवलीस तू आणि म्हणती की मी पुरा वेळ सोडवलो. बाई माणसानं चूक होते. मोबाईल ना होईना, तू बस आहे बाई, बस तू. असं काहीतरी बोलू नको. काय? हा करून बघतो आज. बस. किती मार्क पडले? काय नाव? हा 13 मार्क पडले. 30 मिनिटच का पेपर सोडवली तू? तुला वाटलं टाइम झाला? बाई वरीच कोपऱ्यात टाइम दाखवते काय? बघून सोडवालीस की आंधळी आहेस? वरी कोपऱ्यात टाइम दाखवाले का नाही रे? वरी कोपऱ्यात टाइम दाखवते किती राहिलाय ते? का आंधळी आहेस? 13 मार्क वर्ग समीकरणावर कसं व्हावं माणसाचं? बस. किती मार्क पडले? कस काय? शक्यच नाही रे असं. एकतर तुम्ही चिटिंग कराव, नाहीतर फोन वगैरे या तरच पेपर सबमिट होते. ऑटोमॅटिक पेपर सबमिट होईना. आजचा पेपर दे आता. हा किती होते? किती मार्क पडले? 10. ठीक आहे बस. हा 12 मार्क पडले. ठीक आहे. हा 11. ठीक आहे. 15. का? हा का? किती टाइम सोडवलास? ठीक आहे बस. हा 16 मार्क पडले. कसं काय? हा बस. हे असा विचारण्यात वेळ जाऊ नये म्हणून मी एक मशीन आणणार आहे आता, बाहेर लावणार आहे. आलं की त्याच्यावर बोट लावायचं, सगळ्याचे फिंगरप्रिंट ॲड करतो त्याच्यामध्ये. पेपर दिला नसेल, पेपरला मार्क कमी पडले असेल, मध्ये एंट्री नाही. आणेन एक मागवलाय, 4-5 दिवसाला लावतो. 4 ते 5 दिवस आहे मागवलेली आहे मशीन. सगळ्यांचे फिंगरप्रिंट ॲड करून घेतो. त्यानं मध्ये एंट्री नाही, नॉट अलाउड म्हणते डायरेक्ट. आणि जे जे नॉट अलाउड म्हणतील त्याला मधीच येऊ देईना. हा लय करोडो रुपये आहेत. बरोबर आहे. येऊ दे की मग. हे इकडं कोण जोडाव बाई? इथं कुठं जोडली? इथं असं यार. बरोबर नाही ना सर. जोडायला का सगळं झालंय? दाखव. ये तिकडून, ये तिकडून. असं असं
चुकलंय बाई, माप चुकलंय. हे बघ की, इथं बघ आणि इथं बघ, इथं अंतर जास्त दिसाले की नाही, असं फाकून आली ते येईना तशी. तिनं बरोबर केली नाही, समान भाग सहा. म्हणून चुकलंय ते. प्रत्येक किती यायले? येऊ दे की मग. त्या कोणाबद्दल कोण विचारले का तुला? येणारे ये इकडं, तिकडून ये, मागच्या रस्त्यानं. चुकलं बाई, काहीच बरोबर नाही, काहीच 50% बी बरोबर नाही. सर 3-4 पर्यंत घेतल्याने आले सर. हो, कुठपर्यंत बी घेते आज. घेतला कुठपर्यंत याला महत्व नाही, मारला कुठून ते महत्व आहे. हे 5ला जोडलास. प्रश्न प्रश्न लिहित जा, पण नाहीतर प्रश्नच कळणार नाही तुला. काय नाव तुझं? शुभम. आणि आकृती करेक्ट आहे, पण याच्यानं काढ पेन्सिलीनं. ज्यांना येणं आले त्यांना मदत करा, आणि ज्यांना त्यांची मदत जमणं आली त्यांनी माझ्याकडे या. अबे चांगली वही घे, चांगली आकृती दिसाव. काय काढालास? तुझी वही द्यायची बाकी आहे. तुला गिफ्ट मध्ये वही देतो म्हणलो होतो की, आठवण करून देऊ द्या. यावेळेस वर्ग समीकरणामध्ये फर्स्ट कोण आलंय? वर्ग समीकरणाला फर्स्ट कोण आलंय? किती पडले? सर्वचे पानं पाडा रे, पैसे दे. प्रतीक्षा आली फर्स्ट. प्रतीक्षाने आणि गौरवी चक्रधरनं सेम मार्क घेतली, पण प्रतीक्षानं 30 मिनिटात घेतली ना 50 मिनिटात घेतली, म्हणून गौरवी दुसरा आली. छान. पण इथं जेवढं होतं की नाही तेवढं इथं मोजलास का? नाही मोजला. 58 मोजलो. आणि 58 आले, मोजलो 58 ला मारलो. 58 आलं तर तिथे 58 मारलं. 55, 56, 57 आहे. 58 आलं तर हे आणि मला 58 दिली. इथं बी घे, इथं बी घे. कुठं आहे? 58 वर नाहीच. 56 आहे सर. अरे ते ठेव छडी. बरोबर आहे की? सर त्या याची वही द्या. हे क्यू कुठं आहे? हे क्यू इथं आहे की इथं आहे? मग इथून इथं जोड की. या क्यू जवळून इकडे जोडायचं. हे क्यू इथं आहे काय? पहिलं हे रेषा मारलास की हे रेषा मारलास? हे मारलास ना पहिलं, मग इथं क्यू